नमस्कार. जय शेट्टी यांच्या थिंक लाईक अ मंक या पुस्तकावर आधारित एका सारांशामधून आज आपण काही महत्वाचे विचार समजून घेणार आहोत. खरं तर साधूसारखा विचार करा ही कल्पनाच आजच्या धावपळीच्या जगात थोडी विचित्र वाटू शकते, पण आपल्याकडे जो सारांश आहे त्यानुसार यातली प्राचीन तत्त्व आजच्या जीवनातही तितकीच उपयोगी आहेत. अगदी. आणि आज आपण हेच बघणार आहोत की या तत्वांमधून आपल्या गोंधळलेल्या आयुष्यात थोडी स्पष्टता आणि शांतता कशी आणता येईल. पुस्तकाची रचना खूप सोपी आहे, म्हणजे 3 टप्प्यांमध्ये विभागली आहे: सोडून देणे, वाढणे आणि देणे. आपण याच क्रमाने पुढे जाऊया. चला तर मग सुरुवात करूया. पहिला आणि मला वाटतं सगळ्यात कठीण टप्पा आहे सोडून देणे. आणि यातला पहिला मुद्दाच थेट आपल्या अस्तित्वावर बोट ठेवतो: ओळख. सारांश सांगतो की आपली ओळख म्हणजे आपलं पद, आपली नोकरी किंवा बँक बॅलन्स नाही, पण खरं सांगायचं तर आजकाल आपलं पूर्ण आयुष्य याच गोष्टींभोवती फिरत असतं, नाही का? बरोबर. आपण एका अशा जगात राहतो जिथे सोशल मीडियावर किती लाईक्स मिळतात किंवा आपलं प्रोफाईल किती प्रभावी दिसतं यावरून आपली किंमत ठरवली जाते. याला व्हॅलिडेशन इकॉनॉमी म्हणता येईल. या सारांशानुसार साधूंची विचारसरणी याच्या अगदी विरुद्ध आहे. ती सांगते की तुमची खरी ओळख बाहेरून मिळणाऱ्या मान्यतेवर नाही, तर तुमच्या आतल्या मूल्यांवर टिकायला हवी. म्हणजे तुम्ही दयाळू आहात की प्रामाणिक हे महत्वाचं आहे. तुम्ही मॅनेजर आहात की इंटर्न हे नाही. पण ही प्रत्यक्षात आणणं खूप अवघड आहे. म्हणजे समजा आपण आपली ओळख ह्या बाह्य गोष्टींपासून वेगळी करायचा प्रयत्न केला तरी सतत एक असुरक्षितता वाटते. मग यातून बाहेर कसं पडायचं? त्यासाठी एकच मार्ग आहे: जागरूकता. आपले विचार म्हणजे आपण नाही हे समजून घेणं. म्हणजे जेव्हा मनात विचार येतो की अरे माझ्या मित्राचं प्रमोशन झालं आणि मी मागे राहिले, तेव्हा त्या विचारात वाहून न जाता त्याला फक्त एका निरीक्षकाप्रमाणे पाहणं. ओके, माझ्या मनात असा एक तुलना करणारा विचार आला आहे. एवढी जागरूकतासुद्धा बदलाची पहिली पायरी आहे. अच्छा, म्हणजे आपली खरी ओळख जर मूल्यांवर आधारित असेल तर ती जास्त स्थिर राहते. पण ही स्थिरता टिकवणं खूप अवघड आहे, विशेषतः जेव्हा आपल्या आजूबाजूला सतत नकारात्मकता असते जी आपल्या मूल्यांनाच आव्हान देते. आणि हाच आपला पुढचा मुद्दा आहे: नकारात्मकता. हो, आणि नकारात्मकतेबद्दल बोलताना मला वाटतं आजकाल हे फक्त लोकांपुरतं मर्यादित नाही. आपलं सोशल मीडिया फीडच एक नकारात्मकतेचं चक्र बनू शकतं. तुम्ही कधी पाहिलंय का, एक वाईट बातमी पाहिली की त्यानंतर तशाच बातम्या दिसायला लागतात? हो, अगदी. अल्गोरिदम आपल्याला तेच दाखवतो ज्यावर आपण जास्त वेळ थांबतो. म्हणजे आपण न कळतपणे आपल्याच नकारात्मकतेला खतपाणी घालत असतो. नेमका हाच मुद्दा आहे. त्यामुळे साधूंच्या भाषेत मानसिक जागेचं रक्षण करणं म्हणजे फक्त नकारात्मक लोकांपासून दूर राहणं नाही, तर आपण कोणती माहिती घेतो यावर जाणीवपूर्वक नियंत्रण ठेवणं आहे. आपला इन्फॉर्मेशन डाएट काय आहे हे तपासणं. अल्गोरिदमला जाणीवपूर्वक वेगळं काहीतरी शिकवणं हा खरा आजच्या युगातला सराव आहे. जसं आपण काय खातो यावर लक्ष देतो, तसंच आपण आपल्या मनात काय भरतो यावरही लक्ष द्यायला हवं. ठीक आहे, म्हणजे आपण आपली ओळख आतून शोधली, नकारात्मक माहितीपासून स्वतःला वाचवलं, पण तरीही एक गोष्ट आहे जी आपल्याला पुढे जाण्यापासून रोखते, आणि ती म्हणजे भीती. सारांशामध्ये भीतीला कल्पनाशक्तीचा गैरवापर असं म्हटलं आहे. हे वाक्यच किती जबरदस्त आहे. खरंच, कारण भीती बहुतेकदा त्या गोष्टींची असते जी अजून घडलेलीच नाही. माझी नोकरी गेली तर, माझं नातं टिकलं नाही तर, हे सगळे भविष्यातले काल्पनिक प्रश्न आहेत. साधूंची विचारसरणी सांगते की आपलं मन अशा काल्पनिक चिंतांवर ऊर्जा वाया घालवण्याऐवजी सध्या आपल्या हातात काय आहे आणि आपला उद्देश काय आहे यावर केंद्रित करा. पण हे म्हणायला सोपं आहे. जेव्हा खरंच अनिश्चित परिस्थिती समोर येते तेव्हा शांत राहणं कसं शक्य आहे? सारांशानुसार याचे 2 मार्ग आहेत. पहिला म्हणजे स्पष्टता. आपल्याला नक्की काय हवंय आणि कुठे पोचायचंय हे जेवढं स्पष्ट असेल तेवढी भीती कमी होते. आणि दुसरा मार्ग आहे तयारी. म्हणजे फक्त विचार करत न बसता छोट्या छोट्या कृती करत राहणं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अनिश्चितता ही जीवनाचा भाग आहे हे स्वीकारणं. कम्फर्ट झोनच्या बाहेरच खरी वाढ होते हे आपल्याला माहीत असतं, पण आपण ते टाळतो. भीतीत जाईल याची वाट पाहण्यापेक्षा भीती सोबत असतानाच पहिलं पाऊल उचलणं महत्त्वाचं आहे. हां, आणि या सोडून देणे या भागाचा शेवटचा आणि अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे हेतू. अनेकदा आपण उत्साहाच्या भरात काहीतरी सुरू करतो, जसं की नवीन वर्षाचे संकल्प, पण काही दिवसांनी तो उत्साह ओसरतो, प्रेरणा टिकत नाही. कारण प्रेरणा ही बाहेरून येते
आणि ती तात्पुरती असते, पण हेतू आतून येतो. कोणतीही गोष्ट करण्याआधी स्वतःला का हा प्रश्न विचारणं खूप महत्त्वाचं आहे. मी हे का करत आहे? यामागे माझा खरा हेतू काय आहे? आणि जेव्हा तुमचा हेतू फक्त स्वतःपुरता मर्यादित नसतो, म्हणजे तो इतरांच्या सेवेशी किंवा स्वतःच्या विकासाशी जोडलेला असतो, तेव्हा तो अधिक शक्तिशाली बनतो. कारण जेव्हा बाहेरची प्रेरणा संपते, तेव्हा आतून येणारा तोच हेतू आपल्याला पुढे ढकलत राहतो. तो आपला नॉर्थ स्टार बनतो. वाव. तर बाह्य ओळख, नकारात्मकता, भीती आणि हेतुहीनता या गोष्टी सोडून दिल्यावर आपण पुढच्या टप्प्यासाठी तयार होतो, तो म्हणजे वाढणे. आणि याची सुरुवात होते उद्देश शोधण्यापासून. सारांशामध्ये एक सुंदर वाक्य आहे, जिथे आवड, कौशल्य आणि सेवा एकत्र येतात तिथे उद्देश सापडतो. हो, आणि यातली महत्त्वाची गोष्ट ही आहे की उद्देश हा काहीतरी एका क्षणात सापडणारी गोष्ट नाही. तो एक प्रवास आहे. आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी करून पाहाव्या लागतात, प्रयोग करावे लागतात. आपली आवड कशात आहे, आपण नैसर्गिकरित्या कोणत्या गोष्टीत चांगले आहोत, आणि या दोन्हीचा वापर करून आपण इतरांच्या आयुष्यात काय सकारात्मक बदल घडवू शकतो, या 3 प्रश्नांच्या छेदनबिंदूवर उद्देश सापडतो. पण अनेकांना वाटतं की उद्देश म्हणजे काहीतरी खूप मोठं असलं पाहिजे, जसं की जग बदलणं. यामुळेच अनेक जण सुरुवातच करत नाहीत. हीच तर मोठी अडचण आहे. उद्देश म्हणजे काहीतरी भव्य दिव्य असण्याची गरज नाही. आपल्या कामातून आपल्या कुटुंबात किंवा समाजात छोटासा सकारात्मक बदल घडवणे हा सुद्धा एक उद्देशच आहे. महत्त्वाचं आहे की आपलं लक्ष घेण्यापेक्षा देण्यावर असतं. जेव्हा आपण असं करतो तेव्हा मनातला गोंधळ आणि चिंता आपोआप कमी होतात. उद्देशाच्या दिशेने जाण्यासाठी पुढचा टप्पा आहे नित्यक्रम. आता हे अनेकांना विरोधाभासी वाटेल. रुटीन म्हणजे बंधन आणि उद्देश म्हणजे स्वातंत्र्य. पण सारांश सांगतो की शिस्त स्वातंत्र्य निर्माण करते. हो, आणि हे सुरुवातीला पटत नाही, पण यामागचा विचार खूप खोल आहे. समजा तुम्हाला सकाळी उठून काय करायचं, नाश्त्याला काय बनवायचं, कोणते कपडे घालायचे, यासारख्या छोट्या छोट्या गोष्टींवर रोज निर्णय घ्यावा लागत असेल, तर तुमची बरीच मानसिक ऊर्जा त्यातच खर्च होते. पण अनेकांना वाटू शकतं की इतक्या शिस्तीमुळे आयुष्यातला उत्स्फूर्तपणा नाहीसा होतो. साधूंसारखं जीवन जगणं व्यावहारिक नाही. रोजच्या जीवनात काम, कुटुंब सांभाळून हे विधी कसे काय शक्य आहेत? खूप चांगला मुद्दा आहे. इथे शिस्त म्हणजे रोबोटसारखं जगणं नाही. उलट सकाळचे काही छोटे विधी, जसं की 5 मिनिटं शांत बसणं किंवा दिवसाची योजना आखणं, हे तुमच्या दिवसाला एक स्थिर पाया देतात. या रचनेमुळे तुमचा ताण कमी होतो. तुमची ऊर्जा आणि वेळ महत्त्वाच्या सर्जनशील कामासाठी वाचते. नदीला वाहण्यासाठी जशी काठांची गरज असते, तशीच आपल्या ऊर्जेला योग्य दिशेने वाहण्यासाठी शिस्तीची गरज असते. ही शिस्त बंधन नाही, तर ती काठ आहे जी तुम्हाला स्वातंत्र्य देते. मन एक स्नायू आहे, त्याला प्रशिक्षित करा. ही कल्पना ऐकायला छान वाटते. पण अनेकांसाठी, विशेषतः माझ्यासारख्या लोकांसाठी, ध्यान म्हणजे फक्त डोळे मिटून बसणे आणि विचारांशी कुस्ती खेळणे. याला प्रशिक्षण कसं म्हणता येईल? खरंच याचा काही उपयोग होतो का? तुमचा प्रश्न अगदी योग्य आहे, कारण ध्यान म्हणजे विचार थांबवणे हा एक मोठा गैरसमज आहे. त्याचा खरा उद्देश तो नाहीच. याचं एक सोपं उदाहरण देतो. समजा ट्रॅफिकमध्ये कोणी तुम्हाला कट मारला. कट मारणे ही झाली उत्तेजना. तुमची पहिली नैसर्गिक प्रतिक्रिया म्हणजे राग किंवा हॉर्न वाजवणे. ध्यान काय करतं, तर त्या उत्तेजना आणि प्रतिक्रियेच्या मध्ये 1 सेकंदाची पॉज बटन जागा तयार करतं. अरे वा, एक पॉज बटन. हो, आणि त्या 1 सेकंदात तुम्हाला निवड करण्याची संधी मिळते. मला खरंच यावर माझी मानसिक शांतता घालवायची आहे का? ही निवड करण्याची क्षमता म्हणजेच खरी ताकद. विचार येणारच, पण त्यांना किती महत्त्व द्यायचं हे आपल्या हातात येतं. हेच मनाचं प्रशिक्षण आहे. आणि या वाढण्या या भागातील शेवटचा मुद्दा, जो कदाचित सर्वात मोठा अडथळा असतो, तो आहे अहंकार. सारांश म्हणतो, अहंकार वेगळे करतो, नम्रता जोडते. अहंकार तुलना आणि असुरक्षिततेवर जगतो. बरोबर. अहंकार म्हणजे आरशासमोर उभं राहून स्वतःलाच पाहण्यासारखा आहे. तो सतत विचार करतो, लोक माझ्याबद्दल काय विचार करत आहेत, मी इतरांपेक्षा कसा चांगला आहे, किंवा मी कसा कमी आहे. या उलट नम्रता म्हणजे खिडकीतून बाहेर पाहण्यासारखं आहे. ती इतरांना पाहते, इतरांकडून शिकते. हे खरे. मला आठवतंय, एकदा मी एका नवीन आलेल्या ट्रेनीकडून एक सॉफ्टवेअर शॉर्टकट शिकले होते. सुरुवातीला विचारायला संकोच वाटला, कारण मी सिनियर आहे, पण तो अहंकार बाजूला ठेवल्यामुळे माझं काम खूप सोपं झालं.
ही शिकण्याची वृत्ती खरंच अहंकार कमी करते. तुम्ही अगदी योग्य उदाहरण दिलं. सारांशामध्ये अहंकार कमी करण्यासाठी 2 सोपे मार्ग सांगितले आहेत. एक म्हणजे तुम्ही म्हणालात तशी प्रत्येकाकडून शिकण्याची वृत्ती ठेवणे आणि दुसरा म्हणजे कृतज्ञता. जेव्हा आपण आपल्याकडे काय आहे यासाठी कृतज्ञ असतो तेव्हा आपल्याकडे काय नाही याबद्दलची असुरक्षितता कमी होते आणि हाच अहंकाराचा पाया खिळखिळा करतो. कारण नम्रतेशिवाय मिळालेलं यश आतून पोकळं असतं. तर सोडून देणे आणि वाढणे यानंतर अंतिम आणि सर्वात सुंदर टप्पा येतो देणे. जे काही आपण शिकलो आणि मिळवलं ते इतरांना देणं आणि याची सुरुवात होते कृतज्ञता यापासून, जी अहंकारावरचा उपायही आहे. सारांश म्हणतो की कृतज्ञता आपला जगाकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकते. हो, म्हणजे ही फक्त धन्यवाद म्हणण्यापुरती मर्यादित नाही, तर आपल्या आयुष्यातील संघर्षांकडे एक शिकवण म्हणून पाहणे आहे. साधू सुख आणि दुःख दोन्हींचं स्वागत करतात, कारण दोन्ही आपल्याला काहीतरी शिकवून जातात. जेव्हा आपण आपल्या चुकांबद्दल, आपल्या अपयशांबद्दल सुद्धा कृतज्ञ राहू शकतो, कारण त्यांनी आपल्याला काहीतरी शिकवलं, तेव्हा आपली लवचिकता प्रचंड वाढते. कृतज्ञतेनंतर येतो एक महत्वाचा विषय, नातेसंबंध. सारांशमधलं एक वाक्य माझ्या मनात घर करून बसलं आहे. नातेसंबंध हे आपल्या आंतरिक आरोग्याचा आरसा आहेत. खूप खूप खोल विचार आहे. याचा अर्थ, जर आपली नाती सतत तणावपूर्ण किंवा विस्कळीत असतील, तर आपल्याला बाहेरच्या व्यक्तीला दोष देण्याऐवजी आत डोकावून पाहण्याची गरज आहे. कुठेतरी आपली मानसिक स्थिती, आपल्या असुरक्षितता त्या नात्यांमध्ये प्रतिबिंबित होत आहेत. जर आपण आतून शांत आणि समाधानी असू, तर आपली नातीही निरोगी होण्याची शक्यता जास्त असते. मग चांगली नाती जपण्यासाठी गुरुकिल्ली काय आहे? 3 गोष्टींवर भर दिला आहे. पहिली, समरसून ऐकणे, म्हणजे समोरच्याला उत्तर देण्यासाठी नाही, तर त्याला समजून घेण्यासाठी ऐकणे. दुसरी, अपेक्षा न ठेवता देणे किंवा सेवा करणे. आणि तिसरी, प्रामाणिक संवाद. आपण इतरांना बदलण्याचा प्रयत्न करण्याऐवजी नात्यात आपण स्वतः काय योगदान देऊ शकतो यावर लक्ष केंद्रित करणं महत्त्वाचं आहे. आणि या प्रवासाचा कळस म्हणजे सेवा. देण्यानेच समाधान वाढते. पण सेवा म्हटलं की लोकांना वाटतं काहीतरी खूप मोठं करायला हवा. आणि इथेच सारांश आपल्याला थांबवतो. तो सांगतो की छोट्या छोट्या कृतीही महत्त्वाच्या आहेत. कुणाला तरी मदत करणे, कुणाचं मनापासून ऐकून घेणे किंवा फक्त एक स्मितहास्य देणे हे सुद्धा सेवेचेच प्रकार आहेत. मुद्दा हा आहे की आपलं लक्ष मी काय घेऊ शकेन यावरून मी काय देऊ शकेन यावर आणणे. म्हणजे उपभोग घेण्यापेक्षा योगदान देण्यावर भर. अगदी. कारण सेवेमुळे जीवनाला एक अर्थ मिळतो, जो फक्त स्वतःसाठी जगण्यात मिळत नाही. यामुळे आपलं लक्ष मीवरून आपणवर जातं. जेव्हा आपण इतरांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवतो, तेव्हा आपल्याला खरा आनंद आणि समाधान मिळतं. आणि या तत्वज्ञानानुसार हाच खऱ्या आनंदाचा आणि समाधानाचा अंतिम मार्ग आहे. तर आजच्या या संपूर्ण चर्चेचा विचार केला तर साधूंच्या विचारसरणीचा हा प्रवास 3 टप्प्यांतून जातो. आधी अनावश्यक गोष्टी सोडून द्या, मग शिस्त आणि सरावाने आतून स्वतःला घडवा आणि शेवटी कृतज्ञता आणि सेवेच्या भावनेने जडा. आणि या सगळ्याचा गाभा हाच आहे की आनंद हा बाह्य यश, पैसा किंवा मान्यतेत नाही, तो आतून जोपासावा लागतो. तो जागरूकता, हेतू आणि देण्याच्या वृत्तीतून येतो. आणि महत्त्वाचं म्हणजे हे एका दिवसात होणारा बदल नाही, हा एक आयुष्यभराचा सराव आहे. या चर्चेच्या शेवटी हा स्रोत सातत्य आणि रोजच्या सरावावर खूप भर देतो आणि ध्यानाला मानसिक स्वच्छता म्हणतो. हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. यावर एक विचार करण्यासारखा मुद्दा असा आहे की जर आपल्या शरीराच्या आरोग्यासाठी शारीरिक स्वच्छता, जसे की रोज दात घासणे, ही तडजोड न करण्यासारखी गोष्ट असेल, तर आपल्या मनाच्या आरोग्यासाठी कोणती एक लहान, सातत्यपूर्ण मानसिक स्वच्छतेची सवय असू शकते. आणि जर ती सवय आपण रोजच्या रोज दात घासण्या इतक्याच शिस्तीने पाळली, तर आपल्या जीवनात काय बदल होईल? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच युजफुल व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.